subjects, tenses, and personal pronouns. Okay, that we have gone through. Did you all understand? Yes, sir. व्हेरी गुड. आतापर्यंत जे टॉपिक झाले त्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. कारण आज No आपण doubt, नो but डाऊट. excuse me, not my done work, homework. Okay, you have not done your homework. Yes, sir. Being a teacher, you should not say that. So sorry, sir. So Okay. much busy in annual day program, that's why. Fine. I respect your responsibilities, but this is also I know. your responsibility. I apologize, but so sorry. Okay, no problem. It's okay. Don't do next time, please. Yeah, thank you, sir. Okay. Next, what about others? Yes, बाकीचे होमवर्क केलाय का सगळ्यांनी? Yes or no? No, no, No. no, sir. ओके. आता ऍक्च्युली ऑफलाईन क्लास नाहीये, नाहीतर मी पनिशमेंट देत असतो ऑफलाईन क्लासमध्ये. आता ऑनलाईन मध्ये पनिशमेंट देता येत नाही मला. ठीक आहे, पण त्याचा गैरफायदा कृपया घेऊ नका. तुमच्या भल्यासाठी आहे, तुमच्या आयुष्यातला 1 तास तुम्ही देताय. ठीक आहे, त्यामुळे त्याला तुम्ही किती व्हॅल्यू द्यायला पाहिजे तुम्हीच ठरवा. जेवढा तुम्ही प्रॅक्टिस करणार, जेवढा होमवर्क चांगला करणार, तेवढं तुम्हाला फायदा होणार आहे, बाकी कोणाला नाही. Okay, you will improve your confidence. You will speak better very soon if you practice. That's it. चलो, कोई बात नहीं. तर अंश खाडे, दीपाली गीते, शुभम लांडे, DS, ऋतिक हंबर्डे, सुवर्ण गायकवाड. स्विच ऑन युअर कॅमेराज प्लीज. ज्यांचे नाव घेतलेत कॅमेरा ऑन करा. चलो, आता पुढे जाऊया. कोणी होमवर्क केलंय असं सांगा बरं. नेहा, सुवर्ण गायकवाड, अजून कोण आहे? स्वाती. हा, शुभम होमवर्क केलंय का शुभम? मी केलंय पण असे पूर्ण नाही झाला, पण 3 सेंटेन्स झाले तर. बर, काय हरकत नाही. ठीक आहे, केलंय का ऍटलीस्ट? काय केलंय सांगा वाचा. तर यू पासून स्टार्ट करायचं होतं ना सर, यू चे सेंटेन्स. ओके. यू आर व्हेरी स्मार्ट बॉय. युअर फ्रेंड्स आर व्हेरी स्मार्ट. युअर फ्रेंड्स आर व्हेरी स्मार्ट. राईट. यू आर कॉल्ड देअर. हा, यू आर कॉल्ड देअर असं नाही. तुला मराठीत तिन्ही अर्थ सांग, मला काय म्हणायचं ऍक्च्युली. यू आर व्हेरी स्मार्ट, तू खूप हुशार मुलगा आहेस. युअर फ्रेंड्स आर व्हेरी स्मार्ट, तुझे मित्र खूप हुशार आहेत. आणि तुला तिथे बोलावले आहे, तर त्याचं यू आर कॉल्ड देअर. यू आर कॉल्ड देअर. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. युअर फ्रेंड्स कॉल यू स्मार्टेस्ट असं घेता येईल. युअर फ्रेंड्स युअर फ्रेंड कॉल यू स्मार्टेस्ट बॉय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, म्हणजे आता कसं सांगता येईल की तू हुशार आहेस, यू आर स्मार्ट बॉय. युअर फ्रेंड्स आर ऑल्सो स्मार्ट, तुझे मित्र देखील स्मार्ट आहेत, हुशार आहेत. युअर फ्रेंड्स कॉल यू स्मार्टेस्ट बॉय. ओके, तुझे मित्र तुला स्मार्टेस्ट म्हणतात, त्यांच्या सगळ्यांमध्ये तू हुशार आहे असं तुला म्हणतात. ठीक आहे. अच्छा, काय हरकत नाही. गुड. नेक्स्ट, एनिथिंग एल्स अजून? Yes, sir. येस दिनेश. You are a very intelligent person in Ahmednagar. म्हणजे वाक्य सांगताय की माझी स्तुती करताय? Your profession. आवाज नाही येते.
हॅलो. Hello. Your voice was breaking actually. Am I audible? I have some Sir, internet. actually, your voice is breaking. Yes, I have some internet issue today because there was power cut before some time, maybe. Am I audible now? Yeah, it's audible. Yes, sir. Yes, Dinesh, please continue. Sir, your profession is English teacher, and I wish you go to high level of your profession. Okay, thank you so much for your blessings and kind words. Okay. आता एकदा परत फक्त सगळे वाक्य सांगा, म्हणजे त्यामध्ये मध्ये ब्रेक झाला होता आवाज, त्यामुळे मला लक्षात नाही आलं काही चुकलंय का, एकदा चेक करू फक्त. You are very intelligent person. हा, याच्यामध्ये एन वापरावं लागेल. एन, यू आर एन इंटेलिजंट पर्सन. कारण And आर्टिकलचा वापर का करतोय आपण इथे? एन, बिकॉज वॉवल साऊंड आहे, इंटेलिजंट आय नी सुरू होते ना, तर त्याच्यामध्ये एन वापरावं लागेल. यू आर एन इंटेलिजंट पर्सन. okay, sir. At Ahmednagar. ओके. Your profession is teacher, ओके. and I Your profession is teaching. English teacher and teaching. Okay, sir. Your profession is teaching. Teaching, and I wish you go to high level of your profession. Very good. It's okay. That is fine. Nice. Okay, sir. Next. Anybody else? Pushkar? Sir, actually, I was not present at last lecture. You were not present. Okay. Fine. Swati? I did it partially, sir. I made the sentences of I, my, me, and we, our, us. Okay. Say once. Oh, okay. I love dancing. My friends love my dancing. They calls me good dancer. Huh. We My love wait. dancing. Second sentence was My friends love my dancing. dance. Okay. I heard dancing. Yeah. Okay. My friends love my dancing. Dancing नाही येणार ना मग. My friends love my dance. Okay, dance, right. Mhm. Dancing कधी येईल? ज्यावेळेस तुम्हाला असं म्हणावं लागेल. My friends also love dancing. Okay. किंवा My डान्सच friends घ्यावं लागेल. तिथे पण डान्सच चांगलं वाटेल. dances, yes. हा, my That is friends not also love continuous. dance. Yeah. Mhm. We love dancing. Our friend love our dance. They call us good dancers. They calls us. हा, they call us. Call Calls, right. They is plural. Right. Yes. They call us good dancers. Good dancer. Very good. I am student. My teachers are teaching very well. Teachers gave me books. No problem. Tenses We are- mix केले तू, but it's okay. आपण हे प्रेझेंट टेन्स मध्येच करायचं होतं मोस्टली, but it's okay. Okay. बरोबर आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम. We are student. Our teachers are teaching us. That's it. हा, ठीक आहे. Our teachers are teaching us. Good. Yes. Nice. Next. Anything else? आता समजलंय सगळ्यांना? धीरज शिंदे. सर तर मी आज पहिल्यांदा जॉईन झाले. हा, म्हणूनच तुला मी पाहिलं आता. हाऊ आर यू बेटा? हाऊ आर यू? धीरज, आवाज नाही येते. अरे लाजला काय? कॅमेरा बंद नाही करायचा. ठीक आहे. धीरज is the youngest participant in this batch and I heard when he was talking, त्याला खूप इंटरेस्ट आहे ऍक्च्युली शिकण्यामध्ये आणि खूप म्हणजे आवर्जून त्यांनी फोन केला, 2-3 वेळा मला म्हणाला. त्याची आई पण बोलली माझ्याशी. तर आय एम व्हेरी हॅपी की ह्या एज मध्ये त्याला इतकं इंटरेस्ट आहे की वेळ काढून शिकावं इंग्लिश.
सो वेरी गुड धीरज, एंड धीरज रखो, जरूर आपको सही सही तरीके से आएगा. ठीक आहे, थोडस वेळ द्यावा लागेल, पण ऐकत राहा, मग जास्तीत जास्त ऐक, आणि जेव्हा तुला समजणार नाही त्यावेळेस विचार. ठीक आहे, चलो गुड. कारण याच्या वयात मला तर काहीच कळत नव्हतं, त्याची डेअरिंग आहे की ऑनलाईन तो म्हटलं सर मला जमेल, मी करतो. व्हेरी गुड, दॅट्स द करेक्ट. थँक्यू सर. चलो, सो नाव आय विल शेअर द स्क्रीन फॉर द नेक्स्ट टॉपिक. ओके, कालपर्यंत आपण जे पाहिलं होतं त्याची एकदा शॉर्ट रिव्हिजन आपण घेतलेली आहे. अँड नाव वी विल गो अहेड विथ अवर रिमेनिंग टॉपिक्स. ओके, फॉर दॅट आय नीड टू शेअर द स्क्रीन. गिव्ह मी अ मोमेंट. And here we are. Okay, I have shared the screen. Hopefully it is visible to you. Is it clearly visible? Yeah, it's visible. Okay, that's good. Yes, visible. Thank you. Chalo. So that day we have completed 2 parts. त्या दिवशी आपण बघा सब्जेक्टिव्ह केस, पॉझिटिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस यामधले आपण आय आणि वी असे वाक्य पाहिले होते. आय सिंग्युलर, वी प्लुरल. तसंच आयचं पॉझिटिव्ह केस मध्ये माय आणि माइन होतं, आणि शेवटी ऑब्जेक्ट मध्ये मी होतं. बरोबर, हे आपण पाहिले होते. याची प्रॅक्टिस केली, एक्झाम्पल्स पाहिलेत. वीचं आर किंवा आर्स होतं, आणि अस जे आता रिसेंट एक्झाम्पल आपण स्वातींनी सांगितलं ते. ठीक आहे, लाईक दॅट. सेकंड पर्सन प्लुरल सिंग्युलर ऑल्सो वी हॅव सीन, अँड इट इज क्वाइट इझी. सेकंड पर्सन मध्ये यू सिंग्युलर मध्ये, प्लुरल मध्ये असतील तरी पण यूज. त्यानंतर युअर युअर्स, इकडे पण युअर युअर्स, अँड लास्ट मध्ये ऑब्जेक्ट मध्ये पण यू येणार. ठीक आहे, चलो. आता थोडस जे कन्फ्युजिंग होतं बऱ्याच वेळा ते थर्ड पर्सन आहे, म्हणून आपण तो सेपरेट ठेवला होता टॉपिक. That day we completed first 2 part, and now third person, which is quite important because most of the time we use it in our day-to-day communication. ठीक आहे, सो आता एक्झाम्पल बघा. ही पॉझिटिव्ह केस मध्ये काय होईल, हिज, अँड ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये हिम. त्याचप्रमाणे शी पॉझिटिव्ह मध्ये हर्स, त्यानंतर हर. इट, इट्स आणि इट. हे सगळे झाले सिंग्युलर. यालाच प्लुरल मध्ये काय होणार, दे, देर किंवा देअर्स आणि देम. आता हे असं सोपे आहेत, फक्त वाक्यामध्ये वापरताना आपल्याला लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे, आता बघा एक्झाम्पल घेऊया आपण. ही इज अ गुड बॉय. तो एक चांगला मुलगा आहे. हिज बिहेवियर इज पोलाइट. त्याचं वागणं नम्र आहे. अँड दॅट्स वाय एव्हरीबडी लाईक हिम. त्यामुळे सगळेजण त्याला आवडतात, किंवा सगळ्यांना तो आवडतो असं त्याला म्हणता येईल. सगळ्यांना तो आवडतो. एव्हरीबडी लाईक हिम. ठीक आहे, समजलंय? लिंक कसं केलं बघा आपण. ही सब्जेक्टिव्ह केस मध्ये आहे, म्हणून वाक्याच्या सुरुवातीला येणार ही इज अ गुड बॉय. तो एक चांगला मुलगा आहे. हिज बिहेवियर, त्याचं वागणं, पण त्याचं म्हणायचं आहे म्हणून हिज घेतलं आपण. ओके, हिज बिहेवियर इज पोलाइट. त्याचं वागणं नम्र आहे. आणि आता हिम वाक्याच्या सुरुवातीला नाही येणार, वाक्याच्या शेवटी येणार कायम. ऑब्जेक्टिव्ह केस मधले हे सगळे शब्द जे आहेत खालच्या लाईनीतले, हे सगळे वाक्याच्या शेवटी येतात. दॅट्स वाय पीपल लाईक हिम और एव्हरीबडी लाईक हिम. ओके, समजले? आता हेच ह्याच्या प्रमाणे करू. हिच्या नंतर सब्जेक्ट आपण शी घेऊ. शी म्हणजे ती. शी इज अ ब्युटिफुल गर्ल.
ती सुंदर मुलगी आहे. ओके, आता इथे हर किंवा हर्स दोन्ही घेता येतं आपल्याला. हर बिहेवियर इज पोलाइट, तिचं वागणं नम्र आहे. ओके, हर्स बिहेवियर असं पण म्हणता येईल, पण हर किंवा हर दोन्ही घेता येतं आपल्या इथे. ठीक आहे, सो हिअर आय विल ऍड इट. आपण दोन्ही बोलू शकतो ऍक्च्युली. हर किंवा हर्स. ओके, बोथ आर acceptable. Okay, her behavior किंवा hers behavior is very good and everybody love her. समजते? लॉजिक तेच आहे. आता बघा इट म्हणजे काय? ही शी कोणासाठी वापरतो? तो किंवा ती व्यक्तीसाठी. इट कोणासाठी वापरतो आपण? इट वी यूज फॉर न्यूट्रल थिंग्स. म्हणजेच काय की ज्या गोष्टी तो किंवा ती मध्ये न येता वस्तू असतात, त्यामध्ये मोबाईल फोन आहे, त्यानंतर वस्तू आहेत जसं ऑब्जेक्ट आहेत, त्यानंतर ॲनिमल्स आहेत, त्यानंतर झाड आहेत, ट्री आहे. तर अशा ज्या वस्तू आहेत ज्या व्यक्ती नसून बाकीच्या ह्याच्यात येतात, त्यामध्ये आपण न्यूट्रल गोष्टी घेतो. त्यामध्ये कोणते वापरू शकतो तुम्ही? लॅपटॉप आहे, सो इट्स अ लॅपटॉप, बरोबर आहे. त्यानंतर इट इज अ पेन, इट इज अ डॉग, त्यानंतर इट्स अ ट्री. लक्षात, त्या सगळ्या गोष्टींसाठी आपण इट वापरतो. म्हणजे व्यक्ती सोडून, मनुष्य प्राणी सोडून सगळ्यांना आपण इट वापरतो, बाकीच्यांना. ठीक आहे, मग इट कसं येईल वाक्य आता? इट इज माय फोन, हा माझा फोन आहे. इट्स बॅटरी बॅकअप इज व्हेरी गुड. इट्स का म्हटलं? का त्याचा बॅटरी बॅकअप खूप चांगला आहे. इट्स बॅटरी बॅकअप इज व्हेरी गुड. ओके, आता हेच आपण हीज म्हटलं असतं तर काय झालं असतं? त्याचा म्हणजे ते व्यक्तीचं झालं असतं. ओके, तर मग आपण वस्तू आहे म्हणून इट्स घेतलंय. आलं लक्षात? इट्स बॅटरी बॅकअप इज व्हेरी गुड, त्याचा बॅटरी बॅकअप खूप चांगला आहे. अँड दॅट्स वाय आय लव्ह इट, त्यामुळे तो मला आवडतो. समजतंय? लक्षात येतंय का? वाक्य आपण कसं लिंक करतोय? इट, इट्स आणि इट. आता हे झाले एक एक एक्झाम्पल. आता यातले कोणते एक एक्झाम्पल आपण इथे घेऊया. ठीक आहे, आता कोणतंही एक म्हणजे कोणतं होईल? आता पहिले हीच घेऊ आपण. ओके, मग ही इज अ गुड बॉय असं घेतलं होतं आपण. मग ज्यावेळेस आपण दे घेणार त्यावेळेस काय होईल? मग प्लुरल मध्ये होईल. हे सगळं प्लुरल साठी आहे बघा कॅटेगरी. दे, देअर, देअर्स आणि देम. मग कसं होईल? हीच्या जागी दे येणार. दे आर गुड बॉईज, ते चांगले मुलं आहेत. देअर बिहेवियर इज पोलाइट, त्यांचं वागणं नम्र आहे. दॅट्स वाय एव्हरीबडी लाईक देम, त्यामुळे सगळ्यांना ते आवडतात. समजतंय? सोपं आहे. आता याप्रमाणे तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत. आता एकच वाक्य आपल्याला घ्यायचंय बघा. प्रॅक्टिस काय करायची आहे? एक वाक्य तुम्हाला सुरुवातीपासून करायचं आहे आणि तेच प्लुरल मध्ये, मग परत तेच यू बरोबर, मग प्लुरल मध्ये, मग तेच ही मध्ये, शी मध्ये, इट मध्ये आणि दे मध्ये. ओके, असं आपण एकदा वाक्य करूया एक, आणि मग तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने ते समजेल. ठीक आहे, मी एक एक्झाम्पल सगळ्या ह्याच्यात करून दाखवतो. कॅन आय स्टार्ट? ठीक आहे, हा, आय विल शो यू फर्स्ट, देन यू डू इट. मी बनत असताना किंवा मी वाक्य करत असताना बाकीच्यांनी लक्ष द्या. त्यावेळेस तुम्ही लिहित बसू नका, दॅट विल नॉट हेल्प यू. ओके, सो फॉर दॅट आय विल शेअर द व्हाईट बोर्ड. हिअर इटसेल्फ आय विल डू. या स्क्रीनवरच करूया आपण. ओके, okay, so I have shared the whiteboard on the screen. And here it is. Okay,
Just a minute. Okay, I guess there is some technical issue. Some setting has been changed. So I'll open the new one. It's going into presentation actually. I want a text box. Okay, I got it. Fine. फाईन. तर आता पहिलं एक्झाम्पल आपण घेऊया. काय होतं पहिलं एक्झाम्पल आपलं आय. बरोबर आहे. आय एम अ गुड बॉय. बरोबर आहे. माय नेम इज संकेत. My friends call me Sam. ओके, हे झालं पहिलं उदाहरण आपलं. ठीक आहे, जे आपण आय नी पाहिलं होतं सुरुवातीला. बरोबर आहे. आता ह्याच आयचं जे आपल्याला वी मध्ये केलं तर कसं होईल? आयच्या जागी वी घेता येईल आपल्याला. बघा कसं होईल. वी आर गुड बॉयज. त्यानंतर our name are. आता काय घेता येईल कॉमन नेम आपल्याला? our names are. our names are different असं घेऊ. our names are different. आपले नाव वेगवेगळे आहेत, म्हणजे आमचे नाव वेगवेगळे आहेत. ओके, our names are different. टीचर्स किंवा फ्रेंड्स घेऊ आपण. फ्रेंड्स कॉल अस ब्रो. ओके, उदाहरण समजते. आय नंतर वी च घेतलं प्लुरल मध्ये आपण. ओके, आता याचप्रमाणे आपण पुढचं उदाहरण घेऊया. यू चं उदाहरण घेऊ. ओके, तर यू मध्ये कसं होईल बघा. यू आर अ गुड बॉय. युअर नेम इज संकेत. युअर फ्रेंड call you. Yes, same example give Sam. Sorry, कसं sir, झालं? but not visible to me. बाकीच्यांना दिसतंय? Yes, sir. Excuse me, sir. Yes, sir. Your voice is so. Your voice is low. My voice is low. Okay, because of maybe network issue, but No, visible. sir, your voice is clear. ओके, दिसतंय ना? ठीक आहे, काय हरकत नाही. चलो, थँक्यू सो मच. आता लक्षात आलंय. यू आर अ गुड बॉय. युअर नेम इज संकेत. युअर फ्रेंड कॉल यू सॅम. ओके, आपले फॉर्मॅटिंग काय फक्त महत्वाचं. आय बघा सब्जेक्टच्या जागेवर आहे, मग माय, मग अगेन माय फ्रेंड्स. ठीक आहे. आता इथे माय डबल आले तर आपण फक्त एक घेऊ शकतो. फ्रेंड्स कॉल मी सॅम असंही घेऊ शकतो. We are good boys. Our names are different. Friends call us bro. You are a good boy. Your name is Sanket. Your friend call you Sam. Okay. आता हेच प्लुरल मध्ये कसं होईल? You are good boys. ओके, प्लुरल मध्ये लक्षात येते. इथे खाली घेतो बघा.
यू नाही, आता इथे युअर होईल. सुरुवातीचं वाक्य सेम राहील. यू आर गुड बॉयज. युअर नेम्स आर different. Okay, and people call you smart boys. समजते? प्लेसमेंट फक्त महत्वाची लक्षात घ्या की कोणतं कुठे आलं पाहिजे. ओके, तर हे यू आलं इथे बघा. आता याला मला ऍक्च्युली हायलाइट करता येईल. इफ यू वॉन्ट आय विल चेक इट आउट. ओके, इथे सब्जेक्ट आहे आय. ठीक आहे, सगळं झाल्यावर मी तुम्हाला एकदा हायलाइट करून दाखवतो. ठीक आहे, ऑल गुड, इथपर्यंत समजलंय? एक्सक्यूज मी सर, स्लाइड दिसतच नाहीये. कोणती स्लाइड दिसत नाही का? हीच दिसत नो नाहीये? सर, नो. ब्लँक आहे पूर्ण. अच्छा, पूर्ण ब्लँक आहे. येस सर. बाकीच्यांना दिसतेय का? नो सर. यस सर. हो सर, फुल स्क्रीन करायला सांगा. Yes, sir, it's visible. इट्स स्क्रीन विजिबल. झूम इन झूम आउट करा. Shall I go ahead? दिसतंय का? नो सर. येस सर. आता ज्याचं नेटवर्कचं Yes, sir. स्पीड कमी असेल ना, लक्षात घ्या, ज्याचा नेटवर्क स्पीड कमी असेल त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, तुमचं नेटवर्क स्पीड कमी असू शकतो. एकदा चेक करा प्लीज. नो सर. ओनली स्लाइडच्या टायमिंगला सर प्रॉब्लेम येतोय, अदरवाईज नाही. बरं, ठीक आहे. एक काम करा, एखाद्याने स्क्रीनशॉट घेऊन शेअर करा प्लीज. ओके सर. माझ्या इथे तर दिसतंय, कारण मला तर दिसतंय आताच 11 जणांना दिसतंय ऍक्च्युली इथे. ठीक आहे, काय हरकत नाही. सर ग्रुपवर शेअर करू का स्क्रीनशॉट? ग्रुपवर शेअर करा, मला शेअर करा वाटलंच तर. येस सर. मी एक रेग्युलर व्हाईट बोर्ड चेक करून बघतो, इथे दिसतंय का तुम्हाला? ठीक आहे. सर आता विजिबल आहे, मगाशी स्लाइड विजिबल नव्हती. अच्छा, ठीक आहे, काय हरकत नाही. असं व्हायला नाही पाहिजे. आता या व्हाईट बोर्डवर सगळं दिसेल आय गेस. आय विल शेअर अनदर व्हाईट बोर्ड. आय गेस दिस विल हेल्प यू. Is this visible now? Yes. Yes, sir. येस सर. येस सर. Yes, sir. ओके, कारण टेक्निकली काही अडचण येऊ शकतात ऍक्च्युली. आता दिसतंय तुम्हाला बघा. ओके, आय एम अ गुड बॉय. पहिले मग हेच एक्सप्लेन करतो आणि मग पुढे जाऊया आपण. ठीक आहे, हे बघा. आय एम अ गुड बॉय. माय नेम इज संकेत. फ्रेंड्स कॉल मी सॅम. आता जिथे जिथे आपण पाहिलेत प्रोनाउन ते आलेत का? बरोबर. आय सब्जेक्टच्या जागेवर आलाय. त्यानंतर आय सब्जेक्टच्या जागेवर आहे. माय पॉझिटिव्ह केस मध्ये आहे, माझं नाव आहे म्हणून माय. फ्रेंड्स कॉल मी, सगळ्यात शेवटी येतं वाक्याच्या मी. क्लिअर? म्हणजे आपलं एक्झाम्पल बरोबर आहे. त्यानंतर वी मध्ये प्लुरल मध्ये काय केलं? वी आर गुड बॉयज. वी आहे म्हणून आर घेतलं. आवर नेम्स आर डिफरंट, आपले नाव वेगवेगळे आहेत. फ्रेंड्स कॉल अस ब्रो, पण आपले मित्र आपल्याला ब्रो म्हणतात. ठीक आहे, बरोबर आहे. आता इथे बघा, सेकंड पर्सन मध्ये यू आर अ गुड बॉय. ओके, वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट यू घेतला आपण. पॉझिटिव्ह केस मध्ये युअर किंवा युअर्स येतं. मग युअर नेम इज संकेत किंवा युअर्स नेम इज संकेत असं घेता येईल. अँड युअर फ्रेंड कॉल यू सॅम. क्लिअर? ऑब्जेक्ट मध्ये पण यू आलंय, म्हणजे वाक्य आपलं बरोबर आहे. इथे बघा, यू आर गुड बॉयज. आता अनेक वचनातलं घेतलंय आपण. यूच एक्झाम्पल पण प्लुरल मधले घेतले. यू Sir. आर गुड बॉयज. येस. That last sentence, your friends, it should be yes. युअर फ्रेंड्स कॉल यू सॅम. ओके, Otherwise calls. ओके, फाईन.
Okay, now I cannot edit it. I'm sorry. Okay, because I have saved it actually. That's why. Fine. Thank you for your correction. You are good boys. तुम्ही चांगले मुलं आहात. Your names are different. तुमचे नाव वेगळे आहेत. People call you smart boys. लोक तुम्हाला स्मार्ट बॉईज म्हणून ओळखतात. आलं लक्षात? हे झालं फर्स्ट सेकंड पर्सनचं. आता आपण नेक्स्ट स्लाइड वर जाऊया. ओके, नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण आता न्यू विंडो मध्ये आपण बघूया. ओके, आता इथे आपण ही शी इटचं आपण वाक्य पाहणार आहोत. ठीक आहे. Okay. ओके, फाईन. आता हेच वाक्य घेऊ आपण. बघा, ही इज अ गुड बॉय. आता काय येईल? तो एक चांगला मुलगा आहे. त्याचं वागणं, हिज नेचर इज पोलाइट. ओके, people call him, people like him. Okay, much. समजले? ही इज अ गुड बॉय. तो चांगला मुलगा आहे. हिज नेचर इज पोलाइट. त्याचं वागणं जे आहे ते नम्र आहे. आणि पीपल लाईक हिम सो मच. लोकांना तो आवडतो. आले लक्षात? आता ही नंतर काय होतं आपल्याकडे? शी. शी इज, ओके, शी इज अ गुड गर्ल. म्यूट करा बाकीच्यांनी प्लीज. ज्यांचा आवाज, ज्याची गरज नाही आवाज याची, म्यूट करा प्लीज. हर नेचर इज पोलाइट. तिचं वागणं पोलाइट आहे. पीपल लाईक हर सो मच. आले लक्षात? प्लेसमेंट फक्त बघून घ्या. याप्रमाणे तुम्हाला एक्झाम्पल करायचे आहेत. त्यानंतर इट होतं बघा. इट इज अ गुड फोन. ओके, आता इट्स घ्यावं लागेल आपल्याला. इट्स कॅमेरा घेऊ आपण. इट्स कॅमेरा इज व्हेरी गुड. ओके, its camera is very good. I love it very much. समजले? लक्षात आलंय का? हे झालं थर्ड पर्सनचं. आता याच्यामध्ये जर प्लुरल घ्यायचं असेल तर काय होईल? हीच्या जागी दे होईल मग. ओके, दे आर गुड बॉयज. देअर नेचर इज पोलाइट अँड पीपल लाईक देम सो मच. ओके, हे लिहायची गरज नाहीये. तुम्हाला लक्षात येऊन जाईल. सिंपल आहे. सगळ्यांना समजलं इथपर्यंत कशा प्रकारे आपल्याला वाक्य बनवायचं आहे? He is a good boy. His nature is polite and people like him so much. She is a good girl. Her nature is polite and people like her so much. It is a good phone. Its camera is very good. I love it very much. समजताय? म्हणजे तुम्ही जे काय बोलताल या पद्धतीने ते परफेक्ट असेल आणि लिंक असेल. त्यामुळे तुम्हाला चुकण्याचे चान्सेस नाही. ठीक आहे? आय होप यू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट. आणि ह्यालाच पर्सनल प्रोनाउन्स म्हणतो आपण, कारण की हे वारंवार वापरावे लागतात. ओके, वी आर डुईंग बेसिक्स. पहिले आता बेसिक करतोय आपण. हे बेसिक झाल्यावर मग आपल्याला पुढे ऍडव्हान्सला सोपं जाईल. ठीक आहे? सो एव्हरीबडी ट्राय युअर बेस्ट. आता तुम्हाला जे जे टॉपिक झालेत आता आपले, त्याप्रमाणे तुम्ही एक्झाम्पल बनवायचं आहे. तुमच्यासाठी टाइम आहे 10 मिनिटाचा फक्त. ठीक आहे एव्हरीबडी? तोपर्यंत कोणाला डाऊट असेल तर फक्त तुम्ही विचारू शकता. याचा स्क्रीनशॉट घेऊन मला शेअर करा.
म्हणजे मी तुम्हाला ग्रुपवर पाठवतो. ठीक आहे, चलो सगळ्यांनी सुरू करा. काही डाऊट असेल ते विचारा. तुम्हाला जे एक्झाम्पल बनवायचे आहेत त्याप्रमाणे तुम्हाला काही डाऊट आला त्याच्यामध्ये बनवताना टेक्निकली तर मला विचारू शकता. एकच एक्झाम्पल आय पासून तर शेवटपर्यंत ते पण घ्यायचंय त्यात. ठीक आहे, दे आणि देअर. चलो डू इट फास्ट. ज्याला इंग्लिश मध्ये प्रॉब्लेम येईल बनवताना त्यांनी मराठीत पहिले वाक्य बनवले तरी चालतील, पण ते तिन्ही वाक्य जुळले पाहिजेत. सर. येस, बोला. सर मी सांगू का? ऑल यू हॅव कम्प्लिटेड ऑल. येस सर. म्हणजे आय पासून तर याचे ही शीट सगळे वाक्य झालेत का? सर ही शीटचे केलेत आता मी. नाही, सुरुवातीचे पासून पाहिजे ना. एकच एक्झाम्पल सगळ्या याच्यात पाहिजे, ते पण करा. ओके सर.
प्लीज म्यूट युअर सेल्फ. आपलं बोलून झाल्यावर माईक म्यूट करा प्लीज. सर येस. तर ते पीपल लाईक हिम सो मच याच्या मराठीतून एकदा एक्सप्लेन करा ना. ओके. पीपल लाईक हिम सो मच म्हणजे लोकांना तो आवडतो, लोक त्याच्यावर प्रेम करतात. ओके थँक्यू. सर येस. तर त्याचे राहणीमान चांगले आहे याचं इंग्लिश मधून काय होईल? त्याची राहणीमान चांगली आहे. हिज ड्रेसिंग इज गुड. रेसिंग ड्रेसिंग म्हणजे कपड्याची राहणीमान म्हणतोय ना तू, कपडे घालणे वगैरे असं ना. त्याला दोन पद्धतीने म्हणता येईल. हिज ड्रेसिंग इज गुड किंवा हिज स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इज हाय. ओके. तुला कोणत्या अर्थाने म्हणायचंय ते महत्वाचं आहे. ठीक आहे. चलो, आय गेस इट्स टाइम अप. सगळ्यांना I वेळ have दिला. completed. येस. Can I read? येस प्लीज. Yeah. I am a good player. My game is natural. My friends love me. You are a good player. Your game is natural. Your friends love you. We are good players. Our game is natural. Our friends love us. He is a good player. His game is natural. His friends love him. She is a good player. Her game is natural. Her friends love her. They are good players. Their game is natural. Their friends love them. It is a best laptop. Its resolution is best. People like it. Very nice. Good. All correct. You understood the basic concept. Very nice. Now you can Yeah. make more examples afterwards. Okay. Yeah, sure. Nice. As much as if you will practice, then you will get basic command. And now Yes. later on, once we'll go to the next part, it will be Mhm. helpful to you. Yeah, sure. Good one. Next. Yes, Dinesh, are you ready? Mansi, Dinesh, anybody? Those who are ready, please start. And don't take much time. If I had given you 10 minutes, then you should finish within 10 minutes. चला, कोण सांगताय? Yes. हॅलो सर. सर मी सांगू का? First उन्नती. सर क्या नाही. सर स्टार्टिंग पासून सांगायची आय पासून. सुरुवात पासून सांगायचे, आय पासून. I
am a writer. I am a writer. Mostly my articles tells my students wants to learn with me. Okay. We are two friends. Our profession is same, and we want to work together. They like to spend time with us. With us. Okay. You are my best friend. Many times I take suggestion from you. Your suggestions are always good for me. That's why I trust you. Very nice. He is a cricket player. His father also a cricket player. His father plays with him and teach him the techniques which help him to win. Teaches him. His father plays with him and teaches him the techniques. Teaches him the techniques which help him to win. Which helps him to win. Helps him. She, Which helps. she is a singer. Her voice is so good and people likes her so much. People like only. Likes नाही येणार. कोणाच्या इथून आवाज येतोय बॅकग्राऊंड मधून? कृपया माईक म्यूट असेल नसेल तर प्लीज करा. बॅकग्राऊंड मधून आवाज नाही आला पाहिजे प्लीज. हा उन्नती कंटिन्यू. It is a kangaroo. It's jump very high. No one, at least one people can compete. It's jump very high नाही. It's jump very high wrong आहे. It's jump is very high. It's jump. आता तू जर इट्स जम्प म्हटलं ना नुसतं तर मग ते सब्जेक्ट मध्ये जाईल परत. पहिलं वाक्य मी jump घेतलं होतं. परत एकदा सांग. नाही म्हणजे मी जम्प म्हणले होते पण मी जम्पिंग घेतलं होतं म्हणजे बरोबर आहे. इट्स जम्पिंग व्हेरी हाय. इट्स चालेल ठीक आहे असं ते चालेल. पण मग ते ऐक ना इट्स जम्पिंग व्हेरी हाय म्हटल्यावर तो सब्जेक्ट झालं ना मग. बोलते ना आपलं पॉझिटिव्ह जम्प इज व्हेरी हाय. त्याची जम्प खूप उंच आहे असं म्हणावं लागेल. इट्स जम्प इज व्हेरी हाय. हा त्याची जम्प ही उंच आहे. नो वन ऍट लिस्ट वन पीपल. नो वन म्हणजे मला असं म्हणायचंय की कोणीच एक पण पीपल त्याला कम्पीट नाही करू शकत आणि जिंकू नाही शकत. नो वन कॅन कम्पीट इट. शेवटी इट आलं पाहिजे ना आता आपल्या ह्याच्यात ऑब्जेक्ट मध्ये. मग ते लॉजिक आहे ना की आपण जे ऑब्जेक्ट मध्ये जे इट आलं पाहिजे त्यासाठी कसं वाक्य घ्यावं लागेल. सो नो वन कॅन कम्पीट इट. ओके नेक्स्ट वन. Can I? Okay, fine. Next, Dinesh was there in the row. Dinesh. Sir, I am a good student. My name is Dinesh. Teacher call me Dinesh Bhandari. Teacher calls me. एक असेल तर calls me आणि अनेक असतील तर teachers call me. Okay, sir. We are students. Very good. Our name are different. Our names. Okay, sir. Teacher call us good student. Okay. You are cricketer. Your performance is good. That's why I like you. Very good. He is a very talented student. He is very talented student. Talented. His last year education at Kada. Teachers like him. तुम्हाला म्हणायचं काय? His last तो year. विद्यार्थी
तो विद्यार्थी हुशार आहे, त्याचे मागील वर्षीचे शिक्षण कडा येथे झाले. हा, मग ही स्टडीड हिज लास्ट इयर्स एज्युकेशन हॅड कम्प्लिटेड ऍट कडा. ते आता मोठे वाक्य होईल थोडस. मग तुम्हाला असं म्हणावं लागेल हिज, सोपं वाक्य घ्या. ही इज अ गुड स्टुडंट. हिज ओके लास्ट इयर्स परफॉर्मन्स वॉज गुड. ओके सर. असं सोपं घ्या थोडस. कारण पुढे गेल्यावर आपण मोठे वाक्य करणारच आहोत. तर त्यासाठी आपल्याला सगळे टेन्सेस एकदा रिवाइज करावं लागतं. परफॉर्मन्स वॉज गुड. हे सिंपल वाक्य झालं. तुम्ही जे म्हणत होते त्याच्यामध्ये थोडं हॅड कम्प्लिटेड वगैरे पास्ट परफेक्ट टेन्स आला. ओके सर. शी इज अ व्हेरी क्यूट गर्ल. हर व्हॉइस इज क्रिस्टल क्लिअर. फ्रेंड्स लाईक हर सिंगिंग सॉन्ग. हा, फ्रेंड्स लाईक हर सॉन्ग. हा, सिंगिंग सॉन्ग नाही येणार. तिने गायलेले गाणे. हा, मग त्याचा परत वेगळा अर्थ निघेल. फ्रेंड्स अच्छा. लाईक हर सिंगिंग. ओके सर. तिचं गायन आवडतं सगळ्यांना. ओके, ओके सर. तिचं तसं म्हणायचं असेल तिने गायलेले गाणे आवडतात तर फ्रेंड्स लाईक सॉंग्स संग बाय हर. ओके सर. हा, मग ते थोडस पुढच्या स्टेजला आहे, आपण करणार आहे ते सगळं. ठीक आहे, ओके ओके सर. बेसिक मधलं टेन्सेस मग हे तुम्ही स्वतः बनवू शकता. ठीक आहे. ओके. इट इज माय कार. इट्स इंजिन इज व्हेरी पॉवरफुल and that's why I like it. Very good. Nice and simple and perfect example. Okay sir. Thank you. Yes, very good, Dinesh. Everybody is doing fantastic task. All are doing good. चलो, ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी पण सांगायचंय. ज्यांना विचार नाही करत बसायचा, वाट पाहायची नाही फक्त. हा प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी आहे. प्रत्येक तेच लोक बोलतात, ते 4 लोक, बाकीच्यांना पण संधी आहे. ओके, ओपन प्लॅटफॉर्म. So you can Yes, take sir. chance and make mistakes because nobody is perfect here. Yes, sir. Next, who is there? May I, sir? Neha. Okay, first Sakshi, Neha, then Akanksha. मला लक्षात घ्या, माझ्याकडे बजर राऊंड असतो. बजर ज्याचं बजर पहिले वाजतं ना, ते मला दिसतं इथे बऱ्यापैकी, म्हणजे कधीतरी की खूप जण असल्यावर नाही दिसत, पण ऍटलीस्ट 20-25 जण असल्यावर मला लक्ष ठेवता येतं. मग आता मला समजतं पहिले कोण बोललंय, त्यामुळे मी त्याला पहिले देतो, मग सेकंड प्रेफरन्स देत असतो. ठीक आहे, चलो नेहा. I go to market. I meet my 10th class friend and get happy. When she like towards me, she get happy. वेट थोडस मला लक्षात नाही आलं वाक्य एक्झॅक्ट. परत एकदा सांग. I go to market. I meet my 10th class friend and get happy. When she look towards me, she get happy. ओके, वेन शी लुक्स टुवर्ड्स मी असं होईल. वेन शी लुक्स टुवर्ड मी शी गेट्स हॅपी. We are good friends. Our group very good in our Is. class. Our group is. Our group is very good in all class. Teachers take combined practical all of us. Teachers. Teachers take combined practical all of us. Combined practical for all of us. You are clever girl. Your parents very proud of you, and your all class teachers and friends very proud feel you. याच्यामध्ये काय होतंय, वाक्य रचना थोडीशी मागे पुढे होतीये. परत एकदा पहिल्यापासून. You are clever girl. You are a clever girl. Your parents very proud of you. Your parents feel proud of you. And your all class teachers and friends very proud feel you. हा, इथे थोडं चुकतंय. Your all teachers and class teachers feel proud of you. They सुरुवात आहे. आपल्याला जेव्हा टेन्सेस होतील त्यावेळेस हे करेक्शन होऊन जातील. ठीक आहे, गुड. ठीक आहे. They are grand person. Their
History is very proud to be them. Their teach person is very good. नाही नाही. वाक्य रचना मागे पुढे होती त्यामुळे पटकन अर्थ नाही लागत आहे त्याचा. आता हळूहळू सांग परत काय म्हणते पहिल्यापासून. They are grand person. ग्रँड पर्सन का? हो. अच्छा, ग्रँड कशा अर्थाने म्हणजे मराठीत काय म्हणायचंय तुला? ग्रँड म्हणजे भव्य दिव्य असतं ना. दे आर गुड पर्सन असं म्हणता येईल. दे आर गुड पर्सन, गुड पीपल. शक्यतो पीपल घ्या, पर्सन नका घेऊ. दे आर गुड पीपल, ते चांगले लोक आहेत. पुढे Their history is very proud to be them. देअर हिस्ट्री इज प्राऊड फॉर देम. Their teach person is very good. देअर Teach. नाही नाही ठीक आहे. देअर दोन्ही याच्यात कव्हर झालंय तुमचं ऍक्च्युली. बघा, दे आर गुड पीपल, देअर हिस्ट्री इज प्राऊड फॉर देम. दॅट्स इट. देम पण देअर पण आले आणि दे पण आले. ठीक आहे, हरकत नाही, प्रयत्न करा बाकीच्यांनी पण. ठीक आहे, ऍक्च्युली इट्स टाइम अप, सो वी कॅन कंटिन्यू टुमॉरो. उद्या दुसरा टॉपिक पण आहे. आज ज्यांनी ज्यांनी केलेलं नाहीये त्यांनी घरी कमीत कमी 5-5 वाक्य करा. म्हणजे ज्यांनी केले त्यांनी पण आणि ज्यांनी नाही केले त्यांनी पण. ठीक आहे, तर ही प्रॅक्टिस खूप महत्वाची सांगतो. प्रत्येक टॉपिक हा त्या त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. असं होणार नाही की सगळं सिलेबस झाला मग मी प्रॅक्टिस करेल आणि मग मी इंग्लिश बोलेल. दिस डे विल नेव्हर कम. ओके, तुम्हाला रोजच्या रोज तुम्ही केलं तरच तुम्हाला फायदा होणार आहे. अदरवाइज few of them will get benefit, most of them will not. That's my experience. त्यामुळे सिन्सिअरली जे करतात ते त्यांना तर फायदा होणारच आहे, पण जे प्रयत्न करत नाहीये त्यांना अजिबात होणार नाहीये. मार्क माय वर्ड्स. सो बी रेडी, gear up your sleeves. Already 1 week been passed. There are 7 weeks to come, and in that first day we have started. So please वेळ द्या आणि क्वालिटी टाइम स्पेंड करा. वीकेंडचा टाइम तुमच्यासाठी दिलेला होता प्रॅक्टिस करण्यासाठी. त्यामुळे जे जे टॉपिक झाले ते करत चला घरी. ठीक आहे, चलो, सी यू टुमॉरो. कीप प्रॅक्टिसिंग, कीप लर्निंग. बाय बाय, गुड नाईट. Okay, sir. Bye bye. Good night. गुड नाईट ऑल.